बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। आज थोडंसं बॅकग्राऊंड तुम्हाला आउटडोर दिसतंय। आज मी उभा आहे मुरबाडमध्ये, मुरबाडच्या सरळगावमध्ये आणि टोकावडा, सरळगाव टोकावडा आता हा संबंध पट्टाच समजा। हे टोकावडे आहे घाटाच्या बरोबर, माळशेज घाटाच्या अगदी खाली। आणि या तळवली गावामध्ये जिथे मी आता उभा आहे, माझं भाग्य मी तुम्हाला सांगतो, जिथे मला 1975 सालचे, आता अख्ख्या तालुक्याचेच म्हणा, 1975 सालचे शाखा प्रमुख मिळाले, ज्यांनी बाळासाहेबांच्या बाजूला बसून काम केलेलं आहे, ज्यांनी या संबंध तालुक्यातली पहिली शाखा आणि पहिला शाखा प्रमुख होण्याचा मान मिळवला आहे। हे वैभव आहे शिवसेनेचं, हे धन आहे बाळासाहेबांचं। आज बाळासाहेब ज्यावेळेस वरतून आम्हाला पाहत असतील ना, खरंच त्यांना सुद्धा अभिमान वाटत असेल की तुम्ही माझे शिवसैनिक ह्या अशा माझ्या माणसांसोबत जाऊन बसत आहात, त्यांच्यासोबत जाऊन बोलत आहात, कारण हे धन कधीही तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही। त्यांच्या नसा जरी कापल्याला तुम्हाला फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच दिसेल। मला एक बघा ना, किती हे साधं व्यक्तिमत्व आहे। दिगंबर विष्णू गोल्हे, बरोबर, दिगंबर विष्णू गोल्हे 1975 साली या भागातली पहिली शाखा त्यांनी टाकली। तो काळ एवढा, आता तो काळ म्हणजे 75 साल म्हणजे काय त्याच्याविषयी वर्णन करायचं। त्यावेळेस पोस्ट कार्ड चालायचे। बाबा ज्यावेळेस माझ्याशी बोलत होते, बरं त्यांची तिसरी नव्हे चौथी पिढी आता शिवसेनेची आहे। कुठल्याही, आपण कोणी आमदार नाही, आपण कोणी खासदार नाही, आपण कोणी सरपंच नाही, आपण सर्वसामान्य, पण चौथी पिढी शिवसैनिक म्हणून अभिमानाने नव्हे तर गर्वाने माजाने मिरवते। त्याच्या साऱ्या पिढ्या माझ्यासोबत उभ्या आहेत, पण मी सर्वप्रथम बाबांशी बोलणार आहे, त्यांच्या 75 सालाच्या अनुभवाविषयी बोलणार आहे। कशा प्रकारे त्यावेळेस सेना भवन नव्हतं, त्यावेळेस आत्ताची मातोश्री नव्हती, त्यावेळेस जुनी मातोश्री असायची। मासाहेब तिथे येणाऱ्या प्रत्येकाला चहा द्यायच्या, हातावर एक गोड रव्याचा लाडू टेकवायच्या, प्रत्येक जणाशी मासाहेब कशा प्रकारे बोलायच्या, हे सारे अनुभव त्यांनी माझ्याशी शेअर केले। ऑन कॅमेरा त्यांना किती बोलता येते मला माहित नाही, प्रत्येक माणूस बोलण्यात तितका तरबेज नसतो। ही फार जुनी माणसं, ही रांगडी माणसं, डॅशिंग माणसं। आता मी जास्त वेळ घेत नाही, मी त्यांच्याशीच बोलतो। मला फक्त एवढं सांगा, कसा काळ होता तो 75चा? काय त्या काळात तुम्ही किती संघर्ष केलात? तो काळ असा होता का टायमाला काही वस्तू पण मिळत नव्हती, तरी पण मी इथून बाळासाहेबांचा कार्ड आला का ते तारखेप्रमाणे कार्ड असायचं, ते पोस्ट द्यायचं, कार्ड यायचं। आणि काय लिहिलेलं असायचं? मीटिंग, मीटिंग काहीतरी आपली आज मीटिंग आहे, मीटिंग आहे असं, आणि ते कार्ड तुम्हाला घरी यायचं। शाखा प्रमुख दिगंबर विष्णू गोल्हे तुम्हाला येणं, बोलावणं आलेलं आहे। मग कसं जाणं, कसं व्हायचं, कसं निघायचं तुम्ही? असं आम्ही इथून बसला जायचो कल्याण पर्यंत। कल्याणला सव्वा रुपया। आणि कुठून बस पकडायची ती? ते इथून टोकावड्यापासून ते कल्याण, आणि तिथून पुढे, आणि तिथून ट्रेनला जायचा तर 6 आणे तिकीट होता। 6 आणे तिकीट। आणि तिथून उतरून दादरला उतरलो ना का मग तिथून पायी जायचं। का तर बाळासाहेबांनी बोलवलंय आपल्या माणसाने, आणि ते पण ते कार्ड घेऊनच जायचं, ते कार्ड घेऊन जायचं। ते कार्ड तोच तुमचा एंट्री पास। हे आमचं कार्ड आहे, हे बाळासाहेबांचं प्रेम आमच्याकडे आलेलं आहे। नवल वाटतं बघा ना, 6 आण्याची तिकीट आहे, ₹1.25 एसटीचं तिकीट आहे। 75चा तो काळ, आणि तो काळ असा की ज्या काळामध्ये हे ठाणे ग्रामीण, इथे तुम्हाला कसलीच सोय मिळणार। आजही इथे सोयींची वाणवा आहे, त्याच्यात मी जात नाही, पण ठाणे ग्रामीण मधली ही माणसं ही शिवसेना वाढवत होती इथे। काय म्हणायचे बाळासाहेब? तुम्ही कसे बसायचात बाळासाहेबांच्या बाजूला? बाळासाहेब असे सामने बसले ना, आम्ही असं समोर समोर, आणि मग जी काही बातचीत आपल्याला करायची ती बाळासाहेब आपल्याला सांगायचे, सरळ समोर। आपण आपला ओरडायचे का कधी? नाही, ओरडणं कधीच नाही, सरळ सांगणं फक्त, की काय करायचंय, काय नाही करायचं, कसा करायचा, काय करायचा, तेवढा बाळासाहेब पटवून सांगायचे। हे सगळं मी सांगतोय, हे तुमच्या भागात जाऊन करा। 75चा तो काळ, आता ते 25 वर्ष, ही 25 वर्ष, आज 50 वर्ष गेलेत शिवसेनेची स्थापना होऊन। 60-65 वर्ष समजा तुम्ही, त्यातली 50 वर्षांपूर्वी, म्हणजे ज्यावेळेस शिवसेना हे कुकुला बाळ म्हणता येईल, ते बाळ रांगत होतं,
मुंबईच्या रस्त्यावर बाळासाहेबांनी पिलू जन्माला घातलं, मी अनेकदा म्हणतो. त्या जन्माला घातलेल्या पिलाला ते आपण आईचं दूध पाजतो ना, ते आईचं दूध पाजणारे हे शिवसैनिक आहेत. ते कुकुलं बाळ आहे. शिवसेना हे कुकुलं बाळ मुंबईच्या रस्त्यावर. पण मुंबईच्या बाहेर जाऊन मुरबाड सारख्या, मग नंतर दिघे साहेब असतील, साबीरभाई असतील. आता साबीरभाईंचे त्यांनी मला किस्से सांगितलेत. हे जे झाड दिसतंय ना, हे जे झाड, ह्या झाडाखाली बसायचे साबीरभाई शेख. साईनाथजी जरा तुम्ही दोन या. हे साईनाथ भाऊ बोलले यांचे सुपुत्र. म्हणजे ही आता दुसरी तिसरी कितवी पिढी बघा तुम्ही. आता काय शिवसैनिक हा पिढ्यानपिढ्या शिवसैनिकच असतो. ही सर्वसामान्य माणसं. साईनाथजींनी मला सांगितलं, आता हा टिक्का म्हणजे शिवसैनिकाची ओळख आहे बरं का. मी तुम्हाला वारंवार सांगतो, काखेत सामना, सफेद कपडे, सफेद वाहना, टिक्का, ती आणि ती दाढी, ही शिवसैनिकाची ओळख. टिक्क्यावरनं तुम्हाला पुढे काहीच विचारायची गरज नाही. हे साईनाथ बोलले, कट्टर शिवसैनिक, कट्टर, कापल्या नसा भगव आणि भगवत रत्न. त्यांनी मला अशी बोलता बोलता सांगितलं, काय किस्सा आहे साबीरबाईंचा इथे? साबीरबाई कल्याणहून आले, हा, की इथं थांबायचे. इथं थांबल्यानंतर त्यांना एक टेबल आणि एक बाकडा, इथं खुर्ची यायचा, त्याच्यावर साबीरबाई बसायचे. त्यांचं ते 2 पुस्तक घेऊन इथं बसायचे शांत. तोपर्यंत ड्रायव्हर आलेली त्यांच्या बरोबरची मित्रमंडळी ते इथं चहा वगैरे घेणार आणि मग 1 तासानंतर ते जाणार. आणि 2 पुस्तकं कुठली माहितीये? एक गीता आणि एक कुराण. ही 2 पुस्तक घेऊन तिथे बसायचे. ह्या झाडाखाली साबीरबाई येऊन बसायचे. विचार करा, ही अशी म्हणजे ही पावन जागा आहे हो खरंच. साबीरभाई सारखी माणसं असतील, दिघे साहेबांसारखी. दिघे साहेबांसोबत बाबांनी काम केलेलं आहे, दिघे साहेबांसोबत साईनाथजींनी काम केले. आपण सारी ही माणसं, हे धन आहे शिवसेनेचं. शिवसेनेमध्ये काय वाटतं तुम्हाला, आता काय अजून काही गोष्टी घडायला पाहिजेत? व्हायला पाहिजे. आणि जे गद्दारकी सारखे आहेत त्यांना घ्यायलाच नाही पाहिजेत. ते निरखून घ्या. हिराच राहिला पाहिजे. खरंय खरंय खरंय. त्याला काचेचा काही आला नाही पाहिजे. आता जे होते ते काचेचे जे निघून चालले त्याला जाऊ द्या, आणि हा त्यांना पारखून घ्या, हिरा आहे म्हणून, बाकी काही नाही. त्या काळात तुमच्या गळ्यातल्या खरं तर ह्या माळा आहेत ना, ह्या माळा तुमच्या संबंध आयुष्याविषयी सांगतात. की हे व्यक्तिमत्व ज्याच्या गळ्यात ही तुळशी माळा आहे ना, ती व्यक्तिमत्व कधीही कुणाला धोका देऊ शकत नाही. आज शिवसेना अडचणीत आहे, आज शिवसेना संघर्षात आहे, आज शिवसेना आपण म्हणतो कमजोर झाली, पण तसं नाहीये. हे शिवसैनिक, आता ह्या शिवसैनिकांशी जेव्हा तुम्ही चर्चा कराल ना, आम्ही आहोत, अजूनही आहोत शिवसेनेसोबत. काय वाटतं, आज बाळासाहेब जर असते, आज जर आजच्या काळात बाळासाहेब असते तर काय घडलं असतं? आजही मी काही लोकांना सांगतोय का बाळासाहेब जर आले असते ना, तर मग काय घडवायचे ना काय नाही घडवायचा त्या तुम्हाला लगेच समजून आला असता. बापरे बाप. बाळासाहेबांचं तो दरारा वेगळा होता. बाळासाहेबांचा तो दरारा. ठाकरे म्हटलं तर ब्रँड ठाकरे. हा, आवाजाचा धमक. तुम्ही त्यांच्या समोर बसायचं, समोरच बसायचं. त्यावेळेस शाखेमध्ये काय कामं चालायची त्यावेळेस? म्हणजे लोक काय प्रश्न घेऊन यायचे तुमच्याकडे, काय समस्या असायच्या? ज्या काय असेल त्या आम्ही बाळासाहेबांना विचारायचो, आपल्याला काय करायचे काय नाही करायचा. त्या टायमाला बाळासाहेब सांगायचं, बोलायचे दिघे साहेबांच्याकडे जा, ते काही शाळेच्या पोरांना पुस्तक वह्या देतील, घेऊन जा तुम्ही, दिघे साहेब देतील. बऱ्याच मी अख्ख्या एवढ्या जाग्याला त्या वह्या पुस्तक वाटायचं द्यायचे ना. आणि दिघे साहेबांशी जेव्हा तुम्ही बोलायचं, साहेब मी टोकावड्यातून ग्रामीण भागातून आलेलो आहे, वह्या पुस्तकं पाहिजे, दिघे साहेब कसे बोलायचे? ते पण व्यवस्थित चांगलं. हा, सगळं तुमचं. ते पण एक 2 वेळेला आले होते वैशाखऱ्याला दिघे साहेब. हा, सुभाष आप्पा आहेत ना, हो, त्यांच्याकडे यायचे. तुम्ही सगळे तिथे बसायचे, भेटायचे. दिघे साहेबांचं लक्ष होतं इथे की चांगलं लक्ष होतं, सगळं लक्ष होतं. आठवण येते त्यांची बाळासाहेबांची? आता ते रोजच येते आठवण. आता ते काय बोलावं. का बरं, म्हणजे असं शिवसेनेचा शाखा प्रमुख व्हावंसं का वाटलं बरं त्यावेळेस? का बरं? दुसरे पक्ष असतील, इतर काँग्रेस असेल, काँग्रेस किंवा लाल बावटेवाले असतील, का वाटलं नाही की नको शिवसेनेचा शाखा प्रमुख व्हायचंय? का बरं धनुष्याचा शाखा प्रमुख? असा मनाला वाटत होतं, कुठेतरी जोश येत होता अंगामध्ये. खरंय. बघा शिवसैनिकांनो, आज तुम्ही मला महाराष्ट्रभरातून पाहताय. ही माणसं पैशाने विकत घेतली जाऊ शकत नाहीत. ही संपत्तीने विकत घेतली जाऊ शकत नाही. ही माणसं घडवावी लागतात, कमवावी लागतात. आज मी असेल, अनिश गाढवे म्हणून अशी माणसं घडवू शकत नाही.
आज मी ह्या माणसांपर्यंत पोहोचतो, हे माझं भाग्य आहे, त्यांचं भाग्य नाही. ह्या माणसांमुळे आम्हाला ती ऊर्जा प्राप्त होते. आणि मी हा व्हिडिओ बनवण्यामागचं फक्त एकच कारण आहे की ही अशी व्यक्तिमत्व महाराष्ट्राने पाहावीत, महाराष्ट्राकडून त्यांच्यासाठी दुआचे 2 शब्द निघावेत, त्यांच्यासाठी एक प्रेमाचे 2 शब्द निघावेत. आणि तुम्ही ह्या सरळगावच्या, ह्या तळीवली गावच्या किंवा ह्या मुरबाड गावच्या ह्या आमच्या शाखा प्रमुखांना तुम्ही जर पाहत असाल, दिगंबर विष्णू गोल्हेंना पाहत असाल, तर त्यांच्यासाठी कमेंटमध्ये जय महाराष्ट्र दिगंबर साहेब, बरोबर, जय महाराष्ट्र दिगंबर साहेब एक कमेंटमध्ये नक्की लिहा, सर्वांनी लिहा, जय महाराष्ट्र दिगंबर साहेब, तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी लिहा, एवढंच मी यांना सांगतो. बाकी आमच्याकडे तुम्हाला देण्यासाठी काही नाही, पण तुमच्याकडे आम्हाला देण्यासाठी भरपूर काही आहे. तुम्ही आम्हाला हाच विश्वास, हेच प्रेम किंवा हाच हौसला देत राहा. आणि असंच आमच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद कायम ठेवा. भविष्यातली शिवसेना घडवायला आम्ही, साईनाथजी इथे या, भविष्यातली शिवसेना घडवायला आम्ही आणि हे शिवसैनिक खंबीर आहोत. शिवसेनेला मरण नाही. उद्धव साहेबांना इथून सांगतो, तळीवली गावातून, उद्धव साहेबांना या मुरबाड तालुक्यातून, सरळगाव तालुक्यातून सांगतो, शिवसेनेला मरण नाही. जोपर्यंत हे असे शिवसैनिक, आमच्यासारखे शिवसैनिक आहेत, मरण नाही. सप्रेम जय महाराष्ट्र. आशीर्वाद ठेवा आमच्यावर, आशीर्वाद ठेवा. जय महाराष्ट्र.